चला तर पहिल्यांदा कधी नीलच्या डब्याची तयारी करून घेऊया। त्याला पावभाजी पाहिजे होती, त्यामुळे म्हटलं त्याला डब्याला पण होईल आणि आमच्या नाश्त्याला पण होईल। त्यासाठी मी रात्री हिरवे वाटाणे भिजत घातले होते। त्यानंतर भाज्या सांगते इथं मग काय काय घेतल्या। बटाटे घेतलेत, कांदे, टोमॅटो, शिमला मिरची, फ्लावर हे मोठे मोठे तुकडे करून घेतलेत आणि त्यानंतर रात्री भिजवलेले वाटाणे कधी त्यामध्ये घालायचे आणि एक पहिल्यांदा पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया। त्यानंतर कुकरला लावून घेऊया। अगदी सोप्या पद्धतीने कमी साहित्यामध्ये बाहेर करतात तशीच चव येते, पण अगदी सोप्या पद्धतीने ते मी कशी करते का नाही ते सांगते। तर इथे धुवून घेतलेलं आहे। त्यानंतर आता कुकर घ्यायचा, जी ह्या भाज्या बसतील का नाही एवढासा कुकर घ्यायचा आहे। माझा तो काळा कुकर आहे की नाही तो त्यामध्येच मी आता शिजवून घेणार आहे, पण बघू मला आता वाटतं ह्यात पण भाज्या बसतात की नाहीत काय माहीत, कारण भाज्या भरपूर झालेल्या आहेत। आणि ही पावभाजी मी सोप्या पद्धतीने कशी करते याचा शॉर्ट व्हिडिओ बनवलेला आहे, तुम्ही नक्की बघा। तर एका बाजूला कुकर लावून एका बाजूला दूध बारीक गॅसवर गरम करत ठेवा। दूध कसं गरमीच्या दिवसात सकाळ सकाळी गरम केलं तर बरं, नाही तर मग कधी खराब व्हायची शक्यता असते। त्यामुळे दूध आणि कुकर लावूया। त्यानंतर चार्लीला बाहेर सोडलेला, कारण चार्ली उठतो त्यामुळे मला जाग येते आणि मग उठायलाच लागतं, कारण नीलचा पण डबा द्यायचा असतो आणि एकदा अंथरुणावर लोळत पडलं की उठायला पण होत नाही आणि कंटाळा येतो। तर शक्यतो मग कधी 4:45 3:30लाच मला जाग येते। त्यानंतर एवढ्या लवकर उठून तर काय करायचं, मग आणि झोपायचं, तासानं उठायचं, जाग येतेच। आज मी 5:30ला उठले होते। चार्लीला बाहेर सोडलं, त्यानंतर इकडे एका बाजूला कुकर लावला, एका बाजूला दूध ठेवलं होतं गरम करायला, कारण गरमीचं कधी उठल्या दूध गरम केलं तर बरं पडतं, नाही तर मग खराब होतं। आणि फ्रीजमध्ये ठेवलं की काय होतं, त्याचे सगळं ते दुधाचं जे प्रोटीन असेल ते सायमध्ये जातं, साय अशी घट्ट होते पण दूध कधी पातळ होते आणि चहाला रंग येत नाही, त्यामुळे मी फ्रीजमध्ये ठेवत नाही। तर त्यानंतर डबा भरायला घेतला। त्याला कधी ब्रेड नीलला विचारलं, त्याला भाजून नको होतं, तसेच कच्चे हवे होते। तर एका डब्यात भाजी आणि 2 डब्यात ब्रेडचे स्लाइस ठेवले, पण त्यात कधी जास्त बसेना झाले, त्यामुळे मी प्लॅस्टिकच्या बॅगमध्ये भरून दिली। कारण असं काहीतरी वेगळं असेल का नाही की पोरं सगळी मिळून खातात, म्हणजे एकमेकाचं खायचे असं त्यांना वाटून खायची सवय आहे, त्यामुळे असं वेगळा पदार्थ झाला की सगळे संपवून टाकतात। त्यामुळे जास्त प्रमाणातच देते मी, म्हणजे सगळ्यांना ते 4-5 जणांचा ग्रुप आहे त्यांना पुरेल असं। त्यानंतर मी असे अगदी छोटे छोटे कणी 1-2 डबे आणून ठेवलेले आहेत, म्हणजे तुमचा जाम, सॉस, लोणचं। मी आता त्यामध्ये कांदा बारीक चिरून आणि त्यावर कोथिंबीर ठेवले, ते असं द्यायला कणी बरा पडतो छोटा डबा। मी तुम्हाला दाखवते कांदा आणि कोथिंबीर भरताना ना, तुम्हाला दिसेल अगदी छान बरा पडतो द्यायला। तर नील जाई त्याला गडबड होती, वेळ झालेला, त्यामुळे त्याची गडबड चाललेली। तो जाई तोपर्यंत मला बाकीचे काही कामं सुचत नाहीत, कारण त्याला बॉटल भरून देणं, त्याचा ड्रेस वगैरे देणं, त्याचं आवरणं, तो गेल्याशिवाय काही बाकीच्या कामाला हातच लागत नाही। चला तर पहिल्यांदा डबा भरला, त्यानंतर झाडू मारला, दार लोटलं, मग आंघोळ केली, माझं सगळं आवरून घेतलं। त्यानंतर फरशा पुसायला घेतलेले। फरशा पुसायच्या अगोदर माझी देवपूजा पण मी करून घेतली, ती फुलं वगैरे काढून आणली। आता कसं आज मला अनंताचं फुल भेटलंच नाही, मोगऱ्याची फुलं आणि जास्वंदीची फुलं अशी भेटलीत। देवपूजा करून घेतली, माझा चहा झाला। मला आंघोळीच्या अगोदर ब्रश केल्यानंतर अर्धा कप चहा लागतो आणि आंघोळ केल्यानंतर अर्धा कप, असं सकाळचा 1 कप चहा असा लागतो। त्यानंतर ते 2 रूम आणि व्हरांडा वगैरे सगळं पुसून झालेलं आहे, फक्त किचन आणि हॉल पुसायचं बाकी होतं। तर ते आता पुसून घेऊया, त्यानंतर दुसऱ्या कामाला सुरुवात करूया। किचन हॉल पुसून झाल्यानंतर मी देवपूजा पण करून घेतली। आज काय मला अनंताचं फुल भेटलं नाही, आज फक्त मोगऱ्याची आणि जास्वंदीची, ते पण एका जास्वंदीची भेटली नाही, ते एकाचा गुच्छ जास्वंद आहे ना त्याची आणि मोगऱ्याची अशी 2च भेटलीत। पूजा झाली, त्यानंतर आज सोमवार आहे, मी महादेवाला अभिषेक करायला जाते। साहित्य भरत होते, इथे कापूर, साखर, दूध एका बॉटलमध्ये छोट्या आणि पाणी एका बॉटलमध्ये, त्यानंतर अगरबत्ती असं घेते। त्यानंतर गावातच महादेवांचं मंदिर आहे, तिथं जाऊन येते, कारण दुपारनंतर म्हटलं की एकदा 12 नंतर मग जायला घडत नाही, मग गेलं तर संध्याकाळी 4 नंतर जायला लागतं, नाहीतर सकाळी 12च्या आत।
त्यामुळे की नाही आता माझे हे सगळी कामं आवरतोपर्यंत 10 झाले होते, तर जाई तोपर्यंत 10:30 होतील. आणि ह्यानंतर मी आवरत होते ना, त्यावेळी माझ्या लक्षात आलं की मी हा टॉप की माझं असं किती 2-4 वेळा तर झाले माझं काळ्या कलरसोबतच असं होतं. हा मी उलटा घातला होता आणि माझं लक्षच नव्हतं, मला समजलंच नाही मी उलटा टॉप घातला, कारण ते ओळखूनच येत नाही. माझं एकदा एका स्कर्टसोबत पण झालं होतं आणि ह्या टॉपसोबत तर 2-3 वेळा झालेलं आहे. आज पण तसंच झालं आणि आवरताना माझ्या एकदम आरशात बघितल्यानंतर लक्षात आलं की मी उलटा टॉप घातलेला आहे. आणि घरातल्यांना पण बाकीच्या कोणाला काही लक्षात नव्हतं आलं, कारण ते ओळखून येत नाही. त्यामुळे मलाच एवढा हसायला येत होतं, तरी बरं मी महादेवाला गावात नाही गेली. आरशात नसतं बघितलं ना तर मला समजलं पण नसतं मी उलटा घातला आहे टॉप. आणि घर झाडताना काही मी पडदे वगैरे धुवायला काढले होते, धुतलेत, पण ते काढताना ना त्याचे वरचं जे पाईप असतं की नाही आणि त्याच्या बाजूचा जो स्क्रू असतो तोच निघाला होता. आणि दोन्ही ह्या दरवाजाचं पण निघाला आणि एका खिडकीचं पण निघालं होतं. मी सकाळी की रात्री असे पडदे बाजूला काढून ठेवले होते आज सकाळी बसवायचे म्हणून, पण बसवताना लक्षात आलं की मी पडदे काढताना ते असं निकळून बाहेर आलेलं आहे. त्यामुळे लावताना समजल्यामुळे मग परत आणि घडी करून आता म्हटलं ठेवायचं, कारण ड्रिल मशीन आणून ते स्क्रू फिट केल्याशिवाय पडदे लावू शकत नाही. आता माझी जवळजवळ घरातली सगळी कामं झालेली आहेत, कारण आज काय पाणी येत नाही, 1 दिवस आड पाणी येते. त्यामुळे पाणी यायचं नसलं ना की सकाळी लवकर कामं आवरतात, आणि पाणी यायचं असलं लवकर पाणी आलं तर आवरतं, वेळानं आलं ना की अर्धी कामं बाजूला राहतात. पाणी आल्यावर करायचं असं बघत कणी मग पाणी 1-1:30ला येतं, मग 2-3 वाजतात कामं आवरायला. तर आज सकाळी पाण्याचा काही नंबर नव्हता, त्यामुळे आज सकाळची सगळी कामं आवरलेली आहेत. आवरायचं म्हटलं की नाही कुठंतरी बाहेर जायचं तर माझ्या जीवावर येतं, कारण केस असं जरा जरी मानेवर सुटले ना तर असं गरम गरम होतं आणि चावल्यासारखं होतं. त्यामुळे आणि मला दुसरी काही हेअरस्टाईल येत पण नाही आणि मला चांगली पण दिसत नाही. एक तर माझा आंबाडा असतो, नाही तर मग मागे बो किंवा मग क्लिप लावून खाली केस सोडायचं, तर आता गरमीत कधी गरम होतं, त्यामुळे आंबाडा शिकत होता. सकाळी बांधलेला त्यावरूनच मी कंगवा फिरवला, छोटे छोटे केस जे बाहेर आलेले ते तेवढेच बसवले. पाणी, साखर, कापूर वगैरे घेतलेलं, फक्त पांढरी फुलं घ्यायची, ते आता आपण मोगऱ्याचीच घेऊया. मागच्या वेळी अनंताचं सापडलं होतं, त्या अनंताचं पण घेऊन गेले होते, पण ह्यावेळी काय नाही. मोगऱ्याची फुलं काढूयात थोडी, म्हणजे एकदम सुगंध छान येते. मी सगळी काढत नाही, कारण संध्याकाळच्या वेळी कधी किचनमध्ये बेडरूममध्ये इतका छान सुवास येतो की भारी वाटतं असं शांत वातावरणात. त्यामुळे जितकी लागतील ना देवाला तेवढीच मी काढते. आणि ते गजरा वगैरे वेणी करून घालायचं ते काय मला इतकं आवडत नाही केसात घालायला. कार्यक्रम वगैरे असले तरच आवडतं, नाहीतर इतर वेळी शक्यतो मी नाहीच काढत. मला कुठली पण फुलं झाडालाच ठेवायला आवडतात, कारण ती बघायला छान. महादेवासनं जाऊन येतोपर्यंत 11 वाजले होते. आणि चला ह्यासोबतच याचा व्लॉग पण सकाळचा मी इथंच बंद करते. पुन्हा भेटून नवीन व्लॉगमध्ये, तोपर्यंत धन्यवाद. आणि तुम्हाला माझे व्लॉग आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.